श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ इति रूपे श्रीदत्त भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी। एके समया पंडितांशी स्वामी कृती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी ते दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। याशी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले, तो नवल एक वर्तले एका चित्ता देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापाशी, फिर्याद होता वृषी भट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे, यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त, याशी करावी युक्ती एक, तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। उपयतांशी ते मानले, तत्काळ तयावरी केले, तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगाव्यास पंडिताला मारवडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून, हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयाशी जाऊ आता दर्शनाशी, वार्ता ऐकून उभयतांशी चमत्कार दाट वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले, असती सत्य ऐसे जे का समर्थ। अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती, येता तुमच्या सांगती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तींचे। पाहून या समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंशी वृत्ती, मुख पाहता नयन पाहती न लवती तयाची। तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती असे नामे दितली त्रिवर्गाशी, आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले। मारुती हरिभाऊ समटले ते तिघे गेले एक रूप, मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले। तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐकताम, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ दिदला असे समर्थ। तेव्हा तयाच्या आनंदात पारावर दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतितोय यथा गच्छित सागरम, सर्व देव नमस्कार केशोपरीच गच्छती, संतोषले त्याचे मन। मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशिनी केले पावन तया दे, इतमेव शिवम इतमेव शिवम इतमेव शिवम इतमेव शिव। हा 300 रुपये तयाने आणले होते मुंबईने, त्याचे काय करावे म्हणून विचारते समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर। स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊ ते तन मन स्वामीचे रण दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयाशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊ दे मानसी। ध्यास लागला स्वामींचा व्यवहार वर्तता, स्वस्ता नशे चित्ता, गोडन लागणे संसार वार्ता, चैन नशे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गा चांदीच्या पादुका करून अर्पाव्या स्वामी चरणी आले अक्कलकोटाते। भक्तजनांच्या कैवारी पाहुणी डोळे भरी, माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावल्या। चांदीच्या पादुका आणल्या ते श्रीजीने अर्पण केल्या, समर्थ आनंद घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवे भक्त सका, दिल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी दर्शन येऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविला, तो समर्थ याप्रती घेऊन मांडीवरती वरदस्त संवत्सर्गती मस्तकी त्यांनी ठेविला। म्हणती तू माझा सुत झालाशी आता निश्चित, बलिदान करी भगवी वस्त्र संसार देई सोडू नये। मग छाटी कपनी सोळी समर्थ ती दिले, ती घेऊन त्यावेळी प्रदान केले सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरे देते हरिभाऊ ते करी, म्हणती जाऊन सागर तरी केला बांधून धरू नको आता लाज, उभार माझा ईशध्वज नको करू आणि काज, जन भजन लावावे जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आणत राव। आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईशी साधुवेस घेऊन। सद्गुरु
गुरुने मस्तकी असते ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ केली भव्यता. उपरीती झाली चित्ता शेडवितांनी माले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. त्रैव्यप्राप्ती निश्चिती ढोंग माजविले बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयाची न म्हणावे गुरु ते केवळ पोटभर भवसागर पहिले तुरु उतरविल ते कैसे तैसे नवे जे समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तक दिवित वरत असतात. दिव्य ज्ञान दिशी शांती. असो हरिभावती काय केले ब्राह्मणाशी बोलविले संकल्पवरून ठेविला तुळशीपुत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्यांची कांता. ती करी बहुत आकांता. घेत उर बडवणी म्हणती जोडून या कर. लुटविला तुम्ही संसार हा नवे बरवा विचार. दुःख लागले भोगावे आजवरी अभ्रुने दिवस काढले. आपण परी आता अवलक्षणा आपणा काय आठवावे. हसतील सकल जन धिकाराती पिशून. उपास पडता कोण खावयासे घालील. अल्पविने आपणाशी बुद्धी सुचली ही कैशी. त्यागोनियात संसार सुखाशी दुःख डोई का पडिता. संसार सुख भोगुनी पुढे येतावरता पण मग कराय मोक्ष साधन. सेवावे वनत पार्थ आपल्या वडिलांची थोडी म्हणा माझी आणावी. त्यांची कृती मिळवावी उचित नव्हे. आपण तुम्ही संसार सोडून जाऊन बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करणी प्राणी ग्रहण. अग्नी ब्राह्मण साक्षी ठेवून आपण वैल्याशी आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाला मत्सवे तुम्ही घरदार सोडावे मजगावेस फिरावे. भिक्षा मागत घरोवर तरी संसार सुख आसक्त. मी असे जे सत्य संसारे मन विरक्त. माझे न होय कदाची आपण आता जरी आपण संसार टाकेला लुटून हे केले महत्त्वपूर्ण. ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवाशी मारावे. सर्व धर्म करावे असे काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलट होत असे विनवतसे जोडून कर. अद्याप स्वस्थ करा अंतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसे तिची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत शेती परितारीच्या चित्तात शेडरूपी होत जागत. संसारात मित्र पहिलं कळे ना आशा मनाच्या भ्रांती आणि कल्पना. वासना या डाकीने त्यांची जडपून आपण केले. त्यावेळी सद्विचार तिची न सुची अनुमात्र धरून या दुराग्रह स्वामी सुद्धा बोधित. षडविकार त्यागोनी सरमला जो स्वामी चरण. दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा. स्त्रियांच्या अंगावर अलंकार ते लुटविले समग्र. ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थ स्वामी स्वतः ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठामाज स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाव होऊन गोसावी मठावर. धन्य धन्य ते स्वामी स्वतः गुराज्ञेने झाली विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष ते येऊन. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुजनी विनोडले सर्व फिटले बहुदुःख. इति श्री स्वामीचरण नाना प्रकृता संबंध सदाभावी छोड शुद्ध ह्या गुडा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी चरित्र.